आपण पाहतोय दोन सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचा संगनायक, संघाचा कणा, कॅप्टन सचिन गवळी आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय एक विस्फोटक घातक फलंदाज किरण बारसकर. यस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला होईल इथे सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय लोअर फुल टॉस. राजू सक्कर इज द मॅन. स्ट्रायकर गोलंदाजच्या भूमिकेमध्ये सातत्याने तुम्ही आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल इथे आहे. धावांचा शुभारंभ होतोय. खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. सचिन आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुनवळे संघाकडून सलामीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला सामना जरूर पुनवळे संघाने इथे गमावलेला आहे, पण या मॅच मध्ये चांगल्या फरकाने इथे विजयश्री प्राप्त करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला पुढचा टप्पा इथे गाठता येणार नाहीये. यस, यावेळेस फटका सुरेख इनटू द गॅप. लॉंग ऑनला चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं नामांकित डॉक्टर सन्माननीय मोहनजी जाधव साहेब या ठिकाणी शुभागमन होतंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जबरदस्त चौकार पहिल्या चेंडूवरती ऑन द मार्क. किरण बारसकर यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, विकेट किपर कडून झालेली चूक. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील त्या 6 धावा. दोन्ही संघासाठी पाहिलं तर अतिशय महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगतोय. ओहो, इनसाइड एज, रुबी कट, पण तिथे आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे. शॉर्ट फाईन लेग अगदी आपण पाहतोय विकेट किपरच्या पाठीमागे तैनात केला गेलाय. निखिल जाधव सुरेखरित्या आपण पाहतोय चेंडूला अडवतायत. फेकी सुद्धा सुरेख पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होते. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पण क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबल. एका धावेचे जरूर या ठिकाणी नुकसान होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती होणारी वाढ 7 धावा. आपण पाहतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 7 धावा बिनबाद पुनवळे संघाकडून धावफलकावरती बनवले गेलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय स्टेप आउट केला इनटू द गॅप, पण तिथे आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पत्तीने चेंडूला अडवलंय, पण मला वाटतंय चुकीच्या इनला इथे फेकी केली गेली आहे. जर थोडंसं आपण जर पाहिलं तर बॉलर इनकडे जर फेकी केली गेली असती तर थोडासा चान्स क्रिएट झाला असता, पण तसं काही झालेलं इथं पाहायला मिळत नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होतंय. बिनबाद 9 धावा पुनवळे संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडस विनंती आहे आयोजन कमिटीकडून, घाई करा, कारण जर तुम्ही पाहिलं तर 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला सुरुवातीच्या 4 षटकांसाठी या ठिकाणी दिला जातोय. सर्वांचं सहकार्य खरं तर या ठिकाणी लाभणं गरजेचं आहे आणि तशीच अपेक्षा आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आतापर्यंत सहकार्य सुद्धा केलेलं आहे. एक जबरदस्त बहारदार आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा संग्रामदादा चषक 2025 दिवस क्रमांक 3 दुपारच्या सत्रामध्ये हा सुरू असलेला सामना पहिलं ओव्हर या ठिकाणी संपन्न होत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस वरती रनांचा फुल टोल वसूल केला गेलाय आणि लागलीच इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून निश्चितच इथे निर्णय कळवला जाईल. यस, हा चेंडू बेमर आहे की इलिगल डिलिव्हरी. अवघ्या काही क्षणात तिसरे पंच म्हणून आपण पाहतोय महेश जाधव सर कामकाज पाहतायत. लागलीच अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सचिन गवळी आपण पाहतोय सुरुवातीच्या सकाळच्या मॅच मध्ये काहीचा प्रभाव या ठिकाणी पाडू शकले नाहीत, पण या मॅच मध्ये इरादे स्पष्ट केलेत, इंटेंट सुद्धा स्पष्ट आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय नो बॉल.
आपण पाहतोय नो बॉल, अर्थातच पुढचं चेंडू इथे मात्र फ्री हिट असेल. मोठा फटका इथे पाहायला मिळणार आहे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. ओ हो हो, आपण पाहताय संग्रामदादा चषकाचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक सिक्सर्स इथे आपण पाहतोय सचिन गवळीच्या बॅट मधून. षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल का, की गोलंदाज चांगला कमबॅक करताना पाहायला मिळेल. ओहो हो, चांगला कमबॅक. निश्चित विकेट किपरकडे आपण पाहतोय थोडीशी अपील जरूर करतायत, पण पंचांवरती काही परिणाम नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय जबरदस्त चांगला प्रहार, एक चांगला षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला इथे उडवलाय, लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती होणारी वाढ 24 धावा. 24 धावा बिनबाद धावफलकावरती आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीने इकॉनॉमिकल हाताळण्यामध्ये यशस्वी झाले. ओहो हो, यावेळेस आपण पाहतोय रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होत, डीप विकेट ऑन साइड टार्गेट करत, पण इथे मात्र सफलता मिळत नाहीये. थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये ते होताना पाहायला मिळते. इथे 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 पंच दंडित करताना पाहायला मिळतील. ऑफस्टम्पच्या बाहेर दिशा भरकटली आहे आणि ह्या अवांतर धावेच्या माध्यमातून एका धावेने होणारी वाढ 25 धावा. जास्तीत जास्त धावा करणं हे टार्गेट निश्चितच पुनवळे संघ मनाशी उराशी बाळगून असतील, तर दुसऱ्या बाजूला नेरे संघ हा सामना जिंकून सेफ झोन मध्ये जाण्यासाठी उत्सुक असतील. यावेळेस इथे काय तर पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे आणि हा पंजा वाईट प्लस चौकार. हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथ, हे प्रेमानंदे, एक क्या हो गया. आपण पाहतोय एक नव्हे तर 2-2 क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र झालेली चूक आहे. निश्चितच आपण पाहतोय विकेट किपर कडून झालेली चूक, त्यानंतर शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाला निश्चित थोडासा कुठलाही चान्स नव्हता म्हणायला हरकत नाही. अतिशय महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 4 लिगल डिलिव्हरीज आतापर्यंत टाकल्या गेल्यात. तब्बल आणि तब्बल 21 धावा या षटकामध्ये इथे मात्र वसूल केले गेलेले आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरील बॉल आणि परत एकदा पंच दंडित करतायत. वाईट बॉल. अनुभवी गोलंदाज निखिल हिरवंडे इथे आपण पाहतोय थोड्याशा चुका करताना. पहा, चुकणं आणि शिकणं माणसाला येणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला इथे यश प्राप्त करता येणार नाही. कमीत कमी चुका करणं इथे गरजेचं आहे. फुलटॉस आणि परत एकदा फुलटॉसचा खरपूस समाचार अगदी आमच्या समालोचन कक्षाला आणि इथे असलेल्या सर्व मान्यवरांना मानवंदना देणारा खणखणीत दणदणीत षटकार. SR SR अंगाराची बाणू दिसे गोरी गोरी पान. मला वाटतंय या स्पर्धेतील तुषार सर समालोचन करताना ऐकलं की 28 धावा हे सर्वात महागडं षटक आहे. आता त्याची इथे बरोबरी झालेली आहे. एक चेंडू अजूनही टाकला जाणं बाकी आहे. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जाईल का? शेवटचा एक चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? प्रश्नचिन्ह आहेत. सचिन गवळी इज ऑन फायर. पहा, जेव्हा आपल्याकडे हरण्यासारखं काही नसतं ना, त्यावेळेस कमवण्यासारखं खूप काही असतं. यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दाखवली आहे. ओहो हो, थोडीशी मिसफिल्ड आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर आणि या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक इथे मात्र पाहायला मिळतंय. ते तब्बल 30 धावा या षटकामध्ये इथे पाहायला मिळालेल्या आहेत. क्रिकेट आणि शितीचा खेळ आहे. कधी हिरो तो कधी झिरो. इथे कधी काय होईल सांगता येत नाही. यस, आपण पाहतोय चांगला कमबॅक सुद्धा इथे होताना पाहायला मिळेल, कारण एका
षटकात जर धावा जास्त गेला तर दुसऱ्या षटकात तिथे कव्हर करण्याची ताकद नेरे क्रिकेट क्लब नेरे संघामध्ये आहे. निश्चित आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा गोलंदाज तेजस, पाठीमागच्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी तेजसच्या माध्यमातून झाली होती. राजू यांनी हाताळलेलं सुरेख चांगलं षटक, पण त्यानंतर थोडंसं आपण पाहतोय दिशा विस्कटली आणि तब्बल 30 धावा दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. तेजस चांगलं पुनरागमन करावं लागेल, कारण बराचसा मित्र परिवार, बरेचसे चाहते, बरेचसे खरं तर सर्व ग्रामस्थ या मॅचची ते आवर्जून वाट पाहत आहेत. घरच्या मैदानावरती चांगला खेळ होणं ना हे खूप गरजेचं आहे. बाहेर तुम्ही कसे खेळाल याच्यावरती काही एवढी चर्चा होणार नाही, पण घरच्या मैदानावरती इथे चांगला खेळ करणं एक वेगळं दडपण. इथे आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, क्षेत्ररक्षकाकडून चांगला प्रयत्न, चांगला बॉल त्या ठिकाणी अडवलेत, यशस्वी होत आहेत. एक धाव या ठिकाणी येते आणि आपण पाहतोय स्मार्ट क्रिकेट किरण बारसकर आपण पाहतोय एक सिंगल धाव घेत आहेत. विस्फोटक, डिस्ट्रॉयर, विध्वंसक फलंदाज सचिन गवळी यांना इथे स्ट्राईक वरती आणण्याचं काम करतायत. आता खरी लढत आहे लेफ्ट वर्सेस राईट, तेजस वर्सेस सचिन गवळी, कोण कोणावर पडेल भारी. 40 धावा बिनबाद. श्रीकाटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळी. हो यावेळेस आपण पाहतोय फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. लेग स्टंपवरील बॉल ऑन साईडच्या दिशेला हुक केलाय आणि सरळ जातोय डीप फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौका. अतिशय वेगवान आणि जलद गतीने ते आपण पाहतोय धावा बनवल्या जात आहेत. 44 धावा धाव फलकावरती आहेत. प्रति ओव्हर जर रनांची गती जर तुम्ही पाहिली तर 18च्या गतीने धावा इथे बनवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेला तब्बल 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि ऑफ साईड दिशेला फक्त आणि फक्त एक तर क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे, जो की लॉंग ऑफच्या माध्यमातून. हो परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल, चांगला कमबॅक आणि ते नकार दिलाय. जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा मानस निर्धार इथे आपण पाहतोय सचिन यांनी केलेला आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची नाबाद खेळी सचिन गवळी यांच्या बॅटमधून आपण पाहिले. तर दुसऱ्या बाजूला किरण वारसकर 4 चेंडू आणि 8 धावा. तेजसचं कौतुक करावं लागेल, 3 चेंडू 5 धावा. हो यावेळेस फटका सुरेख, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण होता राहिलेला आहे. हाताला लागून नशिबाचा षटकार इथे आपण पाहतोय पुनावळे संघासाठी. डीजे आपण पाहतो या षटकाराच्या माध्यमातून पुनावळे संघाचा अर्धशतक स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल. अभिनंदन. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलकडे धावतायत. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवले. धावबाची संधी, फेकी सुरेख, कलेक्शन ही सुरेख. पंचांकडे दाद मागितली जाते, पण इथे आपण पाहतोय थोडासा अवघड असा निर्णय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी मागितलेली आहे. खूपच सुरेख असा थ्रो, चांगलं कलेक्शन. त्यानंतर याच्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. किरण बारसकर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही यावरती प्रश्नचिन्ह आहेत. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच आपण पाहतोय महेश जाधव सर टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय कळवतील. नेरे संघाला जर आपण पाहिलं तर चांगला कमबॅक करावा लागेल. विकेट्स या ठिकाणी मिळवाव्या लागतील. कमीत कमी धाव संख्येवरती अडवावं लागेल. थोडासा वेळ जरूर घेतायत, पण कारण दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे. एका धावेचं महत्व दोन्ही संघाला माहिती आहे. लेट पण थेट निर्णय येतोय. फलंदाज बाद. बॅटर आउट आहे. किरण बारसकर बॅक टू द पवेलियन. आणि खरं तर विकेटची सॅक्रिफाईस
या ठिकाणी केले म्हणायला हरकत नाही. विकेट आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज रनआउट होत असताना आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश मदरे. अजून एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पन्नेरे संघ इथे आपण पाहतोय. खरं तर त्यांची ख्याती राहिलेली आहे चांगल्या कमबॅकसाठी. आज इथे करून दाखवावं लागेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग इनला किरण पारसकरला धावत करण्यामध्ये यशस्वी होत आहेत नेरे संघ. तेजस टू सचिन. यावेळेस फटका सुरेख पण तिकडे प्रोटेक्शन आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला गेलाय. फेकी सुद्धा सुरेख पाहायला मिळते. एका सिंगल वरती इथे मात्र समाधान मानलं जाईल. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 52 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मॅन इन फॉर्म सचिन गवळी. चौथं षटक आपण पाहतोय. राजू सर परत एकदा आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक. या षटकामध्ये चांगला कमबॅक करावा लागेल. ओहो भन्नाट वेग चांगल्या लेंथ होते आपण पाहतोय. कुठल्या कसल्याही पत्तीचा या ठिकाणी खरं तर रोम फलंदाजाला इथे दिलेला नाहीये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 52 धावा. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे सचिन गवळी. 16 चेंडू आणि 35 धावा बिनबाद. संघाला आवश्यकता होती या खेळीची आणि इथे काय इनटू द गॅप शॉर्ट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षणामधून गॅप शोधलाय आणि चेंडू जातोय सरळ डीप थर्ड मॅन झोन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौका. चौकाराच्या मतीने आपण पाहतोय धावफलकावरती होणारी वाढ. अब तक 56 धावा या इनिंग मध्ये या पहिल्या डावामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमण विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे होताना पाहायला मिळते. ओ हो काय फटका खेळलाय. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात लांबडा षटकार सचिन गवळीच्या बॅट मधून. चला जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. यस मला वाटतं बॉल भेटलेला आहे पंच. पहिल्या 2 षटकामध्ये जर बॉल हरवला तर नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या षटकापासून पुढे कुठलं तरी कुठेही बॉल हरवला तर तुम्हाला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. खरं तर खेळाडूंचं आभार इतक्या दूर जाऊन बॉल घेऊन आलेले आहेत. या असं प्रत्येक संघाने असं सहकार्य केलं पाहिजे त्यासाठी धन्यवाद. 62 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय दिशा वरकटली आहे. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर टाकलेला हा चेंडू आहे. पंचाने दंडित केलंय. अवांतर धावेच्या स्वरूपात स्कोरबोर्डवरती होणारी वाढ 63 धावा. प्रोजेक्टेड स्कोअरकडे जर नजर टाकली ना तर याच गतीने जरी धावा बनवल्या तर तब्बल 90 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इनसाइड एज तिथे आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कुठली धाव मिळणार नाही अशाच पद्धतीची गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. एकमेव एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत जो की धावबादच्या स्वरूपात किरण पारसकर बाद झाले. पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाज हा इथे मात्र महागडा ठरलेला आहे. अजून सुद्धा परिस्थिती हातामध्ये आहे. परत एकदा आपण पाहतोय फुल टॉस डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल जरूर होत आहेत पण अतिरिक्त कुठल्याही धावेचे इथे मात्र नुकसान होताना पाहायला मिळत नाहीये.
एका सिंगलच्या मतीने 64 धावा. चौथं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतील. शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? दिनेश मदरे ऑन स्ट्राइक. राजू सरांचं कौतुक करावं लागेल. 1.5 षटकामध्ये 21 धावा दिल्यात आणि इथे पंचांनी दंडित केलेला आहे. निश्चित आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर बॉल आहे. अतिशय सुरेख असं पंचांची भूमिका निभावत असताना आमचे तीनही अंपायर्स 65 धावा या एका धावेच्या मतीने स्कोर बरोबरती पाहायला मिळतील. अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि एक धाव घेण्यास इथे मात्र नकार दिलेला आहे, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 65 बनवलेले आहेत. आता पहा, सुरुवात खराब झाली, शेवट चांगला होताना पाहायला मिळेल का नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाकडून. या षटकामध्ये जितक्या कमीत कमी धावा इथे दिल्या जातील तितक्या धावा खरं तर पुढे विजयासाठी या दुसऱ्या धावामध्ये चेज करताना थोडंसं सोपं काम होऊन जाईल. यस, 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 65 धावा धाव फलकावरती आहेत. सुरेख सुसज्ज असं संपूर्ण गोलाकार चारही बाजूला बाउंड्री अवेलेबल आहेत. सहसा इतके सुंदर इतके मोठे मैदान पाहायला मिळत नाहीत. प्रत्येक साइडला जर आपण पाहिलं तर अबाव 60 मीटर अशी बाउंड्री आहेत. सिमेंटची खेळपट्टी आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटरने इथे उचललेला आहे. शेवटचा अंतिम षटक. या गोलंदाजी आपण चर्चा पाठीमागच्या मॅच मध्ये केली होती. सुरेख गोलंदाजी विराजने पाठीमागच्या मॅच मध्ये हाताळली होती. आता तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा सर्वजण या ठिकाणी बाळगून आहेत. यस, तुम्ही जर पाहिलं ना तर नेरे क्रिकेट क्लब नेरे संघामधील हा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. मी निश्चितच नेहमी सांगत असतो की वय हा फक्त खेळ कौशल्याचा असेल ना तर हे जी जस्ट नंबर हो यावेळेस जबरदस्त तडाखा आहे आणि अगदी समालोचक कक्षाच्या वरती हा खणखणीत दर्जेदार प्रहार. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. आणि षटकाराच्या मतीने सचिन गवळी यांचा अर्धशतक पूर्ण होत आहे. सचिन सर बॅट वर करायचे आहे. जबरदस्त बॅटिंग. खर तर संग्रामदादा चषक 2025 करूया मरोची लढत आणि त्यामध्ये इतकी सुंदर फलंदाजी. पण इथे आपण पाहतोय विराज सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला शिष्य नाहीये. निश्चितच पहिल्या चेंडूवरती जरूर आक्रमण चढवलं गेलंय पण त्याला सुद्धा माहिती आहे की ते कसं अडवायचं आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण निश्चितच थोडस विचार करण्यास भाग पाडला असेल. ओहो, काय चेंडू टाकलाय पण नशिबाची साथ इथे मात्र नेरे संघाला नाहीये. विकेट किपर असतील, विकेट किपरच्या पाठीमागे शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक असेल त्यांना बीट करत चेंडू हुलकवणी देत सरळ जाऊन पोहोचलाय लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. किती सुंदर बॉल होता पहा. ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती तिथे मात्र हा नशिबाचा चौकार पुनवळे संघासाठी ते पाहायला मिळतोय. यस, खरंच कौतुक करण्यासाठी खर तर या बॉलसाठी शब्द नव्हते. सुरेख बॉल होता, अतिशय भन्नाट, अगदी बुंद्यात टाकलेला बॉल. पण तिथे विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. यापुढे पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी होईल. अकूट टप्प्याचा बॉल इथे थोडीशी दिशा भरकटली आहे. पंचदंडित करतायत. वाईट बॉल. 76 धावा मला वाटतंय आजच्या दिवसातील सेकंड हायेस्ट स्कोर इथे पाहायला मिळतोय. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थर्ड मॅन मध्ये, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. परत एकदा खोलवर टाकलेला बॉल तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. वा, काय क्षेत्ररक्षण आहे. धावाची संधी आणि इथे कुठलीही चूक होणार नाही. रॅपिड थ्रो. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. डीजे
SR. हर्षल शिंदे न्यू बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला खेळताना पाहायला मिळतील. सुरेख 2 फलंदाज बाद झालेत आणि दोनही फलंदाज जर पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. ओ हो हो काय जबरदस्त वन ऑफ द बाहुबली षटकार. आणि यावेळेस सुरेख आहे. संघासाठी 6 धावा देऊन जाणार आहे. आक्रमण आणि आक्रमण विध्वंसक डिस्ट्रॉयर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार करतायत. यानंतर जर आपण पाहिलं तर अजून एक बिग मॅच तुम्हा आमच्या भेटीला येईल. 5 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती ते मोजलेले आहेत. विराज यांच्या गोलंदाजीमध्ये 89 बनवले गेले आहेत. इनिंग मधील शेवटचा बॉल आणि 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 खेळ नाही तर खिलवाड मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या साईडचा सुद्धा एक जबरदस्त लांबडा षटकार सचिन गवळीने आपण पाहतोय गुड फिनिश केलंय. 95 मला वाटतं आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या पुनवळे संघाकडून इथे बनवली गेलेली आहे. यस आपल्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल कारण मला वाटतं प्री क्वार्टरचा सामना असेल का. यस कारण या मॅच वरती अवलंबून असेल. बरेचसे संघ खरं तर आतुरतेने वाट पाहत असतील की पहा कुठला संघ चांगल्या फरकाने हरावा, कुठला संघ चांगल्या फरकाने जिंकावा. यस पण खरं तर कौतुक करावं लागेल. 26 चेंडू आणि 71 धावांची खेळी. सचिन गवळी इज द मॅन. संघाचा संघनायक, संघाचा कॅप्टन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट गरजेच्या वेळी ऐन मोक्याच्या क्षणी. कारण तुम्ही जर पाहिलं ना तर पहिल्या सामन्यामध्ये पुनवळे संघाचा दारुण पराभव झाला होता. 1 साइड मॅच झाली होती. इथे जर चांगल्या फरकाने जिंकले तरच चान्स आहे. चला अवघ्या काही क्षणात 2 मिनिटांचा वेळ असेल. पुनवळे संघ संघनायक आपण लागलीच लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. शहाण्णव धावांचा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आज जर आपण पाहिलं तर अतिशय वेळेवरती सर्व मॅचेस इथे होताना पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडूंची सर्व संघांची साथ खरं तर आयोजन कमिटीला इथे लाभलेली आहे. मॅच साठी सुद्धा पहा इतक्या उन्हामध्ये इतक्या या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खरं तर मैदानाच्या चहू बाजूला इथे पाहायला मिळते. सुरू असलेली स्पर्धा आपण पाहत आहे. संग्रामदादा चषक 2025 दिवस क्रमांक 3. मला वाटतं लीग स्टेज मधील ही शेवटची मॅच आहे. यानंतर होणारी मॅच ही प्री क्वार्टरची असेल. हाय स्कोरिंग मॅच जरूर आहे पण जर आपण पाहिलं तर होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज निश्चितच नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला असेल. कित्येक दिवसांचा सराव, कित्येक दिवसांची मेहनत आज इथे मात्र दाखवून द्यावी लागेल. आज नाही तो फिर अगले साल. चला आपण पाहतोय टीम श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर बॅटर्सला विनंती आहे की आपण आता लागलीच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. हॅलो चेक. चला विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करून घ्यायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे. बॅटर संपूर्ण आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे.
मोठ्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे इथे केला जाईल पाहणं गरजेचं आहे. पहा मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर कुठलीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची खात्री देऊ शकत नाही. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर थोडंसं मॅक्सिमाइज केलं गेलं, चांगल्या धावा जर बनवल्या तर मग चेज ही जवान. सुरुवातीचे आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज नेहमीप्रमाणे आपण पाहतोय एका बाजूला निखिल येळवंडे, त्याच्यात साथ देण्यासाठी आपण पाहतोय किरण जाधव, तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय निश्चितच मला वाटतंय संघाचा संघनायक सचिन गवळी. आमचे आपण पाहतोय सिद्धार्थ कुंभार सरांना आता इतका अनुभव झालेला आहे की त्यांना माहिती आहे की कुठल्या संघाचे कोण बॅटर येतील आणि कुठला गोलंदाज येईल, आणि क्वचितच असं होतं की काहीतरी चेंजेस होतात. यस, आपण पाहतोय अगदी कॉमेंट्री एंड कडून इथे गोलंदाजी केली जाईल आणि निश्चित इथे आपण पाहतोय थोडंसं घाई करा, स्पीडअप करा विनंती आहे. 30 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 चेंडू आणि 96 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. करो या मरो अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. किरण बारसकर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडीशी आपण पाहतोय रणनीती चेंज केलेली आहे कारण इथे धावा वाचवायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यजमान संघ नेरे क्रिकेट क्लब, कित्येक दिवसांचा सराव, कित्येक मॅचेसचा अनुभव या पिच त्यांचा असलेलं नातं इथे मात्र आज दाखवून देईल. हे धावा इथे चेज सुद्धा होऊ शकतात. कित्येक आपण पाहिलेलं आहे, हाय स्कोरिंग राऊंड आहे. हो इथे आपण पाहतोय थोडंसं बॅकफुट वरती जाऊन इथे कट करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग सरळ जातोय. विकेट किपर सचिन गवळी यांच्या हातामध्ये कुठली धाव इथे मिळणार नाहीये. प्रत्येक डॉट बॉल इथे खरं तर संघासाठी चिंतेचं दृश्य निर्माण करेल. हो यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस वरती 13 रनांचा फुल टोल वसूल केला गेलाय. निखिल इज द मॅन. माफ करा, किरण सरांच्या बॅट मध्ये आपण पाहतो एक चौकार आहे. निखिल सर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला आहेत. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला पण त्यानंतर इथे आपण पाहतो इरादे स्पष्ट केले आणि ऑन साइडच्या दिशेला, पण तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय 1 बाउन्स. मला वाटते हर्षल शिंदे तिथे क्षेत्ररक्षण करतायत. हर्षद शिंदे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 सुरेख झेल त्याने टिपले. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची खरं तर ओळख आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. 5 धावा धाव फलकावरती आहेत आणि या वेळेस इथे आपण पाहतोय निखिल येळवंडे ऑन स्ट्राइक. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय लागलीच बदल केला गेला अगदी समोर. हो इथे काय टॉप ऑफ द बेल्स आणि इथे आगळा वेगळा रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंपचे बेल्स या ठिकाणी उद्ध्वस्त केले गेले आणि जबरदस्त मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला. डीजे SR. थँक्यू डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट निखिल बॅक टू द पवेलियन. पण मित्रांनो पहा, जो फटका त्याची ताकद आहे तोच फटका तिथे मात्र त्याची विकेट घेऊन गेला.
निखिल सहसा आपण पाहतोय रिव्हर्सचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. अनसक्सेसफुल कधी होत नाहीत, पण आज इथे आपण पाहतोय मोक्याच्या क्षणी इथे मात्र विकेटचं पतन होताना आपण पाहिलेलं आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. 26 चेंडू 91 ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट प्रति ओव्हर जर तुम्ही पाहिलं ना तर तब्बल 19-20 च्या गतीने खरं तर प्रति ओव्हर धावा बनवाव्या लागतील. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट वर्सेस लेफ्ट अशी लढत. पंचांची आपण पाहतोय डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट किरण बारसकर. ओहो काय चेंडू टाकलाय पहा. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू आपण पाहतोय. स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर होता. भन्नाट वेग चेंडू खरं तर भन्नाट वेग त्या चेंडूवरती पाहायला मिळालाय. बॉल आणि बॅटचा इथे कुठलाही संपर्क नाहीये. थोडीशी खरं तर आक्रमकता खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणं गरजेचं आहे. यावेळेस इथे मात्र पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉल इथे घोषित केला गेलाय. यस खेळाडू ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. यस मला वाटतं बॅटरने स्वतःहून सांगितले की इनसाइड एज आहे, त्यामुळे इथे आपण पाहतोय पंचांनी निर्णय परत घेतला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 5 धाबा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 91 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर आता रिक्वायर रन रेट इथे मात्र आकाशाला गबस निघालताना पाहायला मिळतंय. अशक्य आहे, अशक्य होईल असं नाहीये. अवघड जरूर आहे पण अशक्य नाहीये. शक्य करण्यासाठी आता अशक्य असेच प्रयत्न करावे लागतील. सचिन गवळी दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी 22-23 धावा इथे बनवाव्या लागतील आणि ती काबिलियत ती ॲबिलिटी किरण यांच्याकडे आहे, ती ॲबिलिटी तेजस यांच्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला पुनवळे संघ या धावा रोखण्यासाठी आणि चांगल्या फरकाने जिंकण्यासाठी ते मात्र जीव पणाला लावताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑन साईड दिशेला आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेचं अंतिम षटक. ऑन साईडच्या दिशेला आपण पाहतोय अगदी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. ओहो फुलटॉस आणि इथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिलेली आहे. चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. फुलटॉस बॉल होता. थोडेसे हताश निराश जरूर आहेत. पहा फलंदाज स्वतःवरती नाराज आहेत, पण मित्रांनो खरं तर तुम्ही आम्ही पाहिलंय जे स्वतःवरती नाराज होतात ना ते आयुष्यात यशस्वी होतात. जे दुसऱ्यावरती नाराज होतात ते आयुष्यात कधी यशस्वी होत नाहीयेत. किरणला माहिती आहे की या चेंडूवरती षटकार आला होता असता, पण इथे चौकार आलेला आहे. इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरील बॉल सोडून दिलाय आणि इथे अवांतर स्वरूपात सुद्धा एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मत्तेने आपण पाहतोय धावफलकावरती डबल डिजिट मध्ये जाणारा धावफलक. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक. अर्थातच 10 धावा धावफलकावरती आहेत. हलकीशी अपील उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी. पंचांनी अपील त्या क्षणी ते मात्र फेटाळून लावलेले आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं फुलटॉस बॉल होता. दिशा दाखवली क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चौकार आला. त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरील व्हाईट बॉल आणि त्यानंतर चांगला कमबॅक करणारा निर्धाव बॉल. हो यावेळेस इन टू द गॅप आपण पाहतोय पॉइंट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षामधून शोधले दरी. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार. अशाच कित्येक चौकार षटकारांची आवश्यकता. 2 बॅटर दोन्ही एंडनी जर चौकार षटकार खेचले ना तर मॅच ही रोमांचक होईल. अशाच फटक्यासाठी खरं तर किरण सर तेजस सर इथे खरं तर जाणले जातात. आज संघाची गरज आहे. पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी ती केली जाईल. ओहो प्रॉपर टायमिंग. खणखणीत दणदणीत षटकार. बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय ते खरं तर बॉल देणाऱ्या आमच्या प्रेक्षकाचं सुद्धा धन्यवाद. ओहो काय फटका खेळलाय. वाह भाई वाह. नजाकत कम खर्चा और ज्यादा मुनाफा. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. किरण जाधव ऑन फायर. 8 चेंडू आणि 23 धावा. पहा सामना संपलेला नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये.
कारण इथे कोणाचाही विजय झालेला नाहीये. ज्या पद्धतीने सचिन गवळी यांनी फलंदाजी केली त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. 5 चेंडूवरती 19 धावा इथे वसूल केले गेलेत. ओहो हो, जोरदार बॅट फिरवली गेली. प्ले अँड मिस, पण इंटेंट मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आहे. पहा, हिंदीमध्ये एक कहावत आहे, हारता वही है जो शिकायत बार बार करता है और जीतता वही है जो कोशिश 1000 बार करता है. चला, वेळ कमी घ्यायचा आहे, वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे. 2 षटकांचा खेळ होतोय. 24 धावा धावफलकावरती आहे. सामन्याचं समीकरण निश्चितच तिथे तुम्हाला घेऊन जाईल. 18 चेंडू आणि 72 धावा. सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त 12 षटकार. पण जितकं बोलणं सोपं आहे तितकं काम करणं कठीण आहे. पण हिंदीमध्ये कहावत आहे, जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी शानदार जीत होगी. और देखते मॅच किसके नाम होगी. एका बाजूला नेरे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पुनवळे संघ आहे. आता तेजसला इथे आपले हात खुले करावे लागतील, मोठे मोठे फटके खेळावे लागतील, त्याशिवाय विजयश्री इथे प्राप्त होणार नाही. यस, आपण पाहतोय अजून एक युवा रायझिंग स्टार योगेश कराळे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. एक वेगळी संधी मला वाटतंय पुनवळे संघ सुद्धा आपल्या युवा खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 18 चेंडू आणि 72 धावा. ओहो हो, इनसाइड एज रुबी कट. प्रयत्न खूप खरं तर शर्तीचे केले जात आहेत, पण त्याला यश इथे मिळताना पाहायला मिळत नाहीये. निश्चित आपण पाहतोय 17 चेंडू आणि 72 धावा. अतिशय अवघड आणि अवघड होत चाललेलं समीकरण आहे. पण एक गोष्ट इथे खरं तर जमेची बाजू ही असेल की कमीत कमी फरकाने हा सामना इथे हरणं. नेट रन रेट अतिशय इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा आहे. ओ हो हो, इथे काय तर बॅटची कडा सरळ जातोय विकेट किपर सचिन गवळी यांच्या हातामध्ये. कुठलीही चूक इथे होणार नाही. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय टॉप एज, आउटसाइड एज आणि क्वाड बिहाइंड. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता खरं तर या फलंदाजावरती प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. राजू सक्करघी सुरेख गोलंदाजी केली. आता पाहायचंय फटकेबाजीमध्ये कशा प्रकारे प्रेक्षकांना प्रभावित करतील. अवघड आणि अवघड होत चाललेलं समीकरण जरूर आहे. 16 चेंडू आणि 72 धावा. ओहो हो, टॉप एज आणि ते क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये लागलेली रेस, चेंडू अडवला गेलाय. हो, कमलीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, पण इथे मात्र धावून 3 धावा पूर्ण होत आहेत. आन बान छान. फक्त क्षेत्ररक्षकांना खेळाडूंना एक विनंती आहे की मित्रांनो, खेळताना थोडस जपून खेळा. बरेचसे मॅचेस, बरेचसे टुर्नामेंट तुम्हाला खेळायचे आहेत, दुखापत होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. 3 धावेने धावफलकावरती होणारी वाढ 27 धावा. 15 चेंडू 69. आता जे काही करायचंय ना ते किरण यांना करायचं आहे, कारण त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 9 चेंडू 23 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत त्यांनी साकारलेली आहे. इथून पुढे फक्त चौकार षटकारांची भाषा, चौकार षटकारांची डील इथे होणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. पहा, नशीब तुम्हाला संधी देणार आहे, त्या संधीचं तुम्ही सोनं करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती जर षटकार आला असता तर 7 धावा इथे मात्र तुम्हाला स्कोरबोर्डवरती ऍड होताना पाहायला मिळाल्या असत्या. फक्त त्या संधीचं सोनं तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती बिग ब्लास्ट षटकार येईल का, प्रश्नचिन्ह जरूर आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होईल. आणि इथे यावेळेस क्षेत्ररक्षक
ओहो हो, काय सुरेख क्षेत्ररक्षण. किरण बारसकर इज द मॅन. मला वाटतंय कमीत कमी 30 ते 40 मीटरचं अंतर कापत हा चौकार अडवलेला आहे. निश्चित 2 धावा संघासाठी वाचलेल्या आहेत. ज्यावेळेस असं डेडिकेशन तुम्ही आपल्या संघासाठी देताना त्यावेळेस खरं तर गोलंदाज असलेला इतर सर्व सहकारी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहत नाही. इथे चौकार येणं अपेक्षित होतं, इथे षटकार येणं अपेक्षित होतं, तिथे 2 धावा येत आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 66. मित्रांनो इथे 2 गोष्टी पॉसिबल आहेत. पुनवळे संघ निश्चितच प्री क्वार्टर खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. काही होऊ शकतं इथे. या साबड पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रॅपिड थ्रो. कलेक्शन पाहायचंय. कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड आहे. निश्चित आपण पाहतोय थ्रो अगदी समोर होता. पडल्यानंतर थोडासा उंची घेणारा होता. त्यामुळे चेंडू गॅदर करू शकले नाहीत. 32 धावा 13 चेंडू आणि 64 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर चेज इज ऑन. 13 चेंडू 64. यावेळेस फटका सुरेख. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मतीने आपण पाहतोय षटकाची इथे सांगता होईल. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 3चं समीकरण आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. आता जर इथून पाहिलं तर 12 चेंडू आणि 63 बनवायचे आहेत. 12 चेंडू 63. प्रति ओव्हर जर तुम्ही धावफलकावरती नजर टाकली तर तुम्हाला पाहायला मिळेल 31.50. अर्थातच 31च्या सरासरीने इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. अवघड आहे पण अशक्य नाही. काहीतरी चमत्कार, काहीतरी आगळा वेगळा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवावा लागेल. चला वेळ कमी घ्या, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. सचिन गवळी संघाचा संघनायक. आपण पाहिलं संघाची गरज ओळखली आणि अतिशय महत्त्वपूर्ण मॅच मध्ये 26 चेंडू आणि 71 धावांची वादळी खेळी त्याने साकारली. आज तशीच गरज खरं तर किरण यांच्याकडून आहे. तीच अपेक्षा राजू यांच्याकडून आहे. आणि दोघांकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे, ती प्रतिभा आहे. आज त्या शक्तीचं प्रदर्शन इथे करणं गरजेचं आहे. सचिन गवळी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरण. 12 चेंडू 63. ही मॅच या ओव्हरवरती खूप करता डिपेंड असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरील बॉल आपण पाहतोय सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने धावफलकावरती वाढ होईल. पण पहा इक्का दुक्का से काही होणार नाहीये. असं म्हणलं तर की बूंद बूंद से बनता है सागर, पण क्रिकेटच्या मैदानावरती बूंद बूंद से घागर भी नाही भरती. ओहो हो, भन्ना आठवेक आणि परत एकदा पंचांनी दंडित केलंय. बॅक टू बॅक वाईड. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धावफलकावरती ऍड होईल. निश्चित आपण पाहतोय बरेचशा धावा बनवायच्या आहेत. एका धावेने ते संघाला काही फरक पडणार नाही. 12 चेंडू 61. फुल टॉस आणि फटका सुरेख. नो चान्स. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. चौकार आलाय. चौकाराच्या मतीने धावफलकावरती वाढ होते. 39 धावा. अशा चौकार षटकारांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर मी आधी सांगितले की 30-31 धावा इथे प्रति ओव्हर बनवाव्या लागतील. मॅच अजून संपलेली नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत का आहे आणि कशासाठी आहे मी आधीच सांगितलंय की ज्या बॅटरने या मॅच मध्ये या दुसऱ्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्यात तोच बॅटर इथे ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस सुद्धा फटका सुरेख. इथे काही फरक पडणार. हो, उंची जास्त लांबी कमी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जिथे असं वाटलं की हा खूप दूरवरचा षटकार जाईल, पण तिथे तसं काही घडताना पाहायला मिळत नाहीये. एक सुरेख झेल त्या ठिकाणी किरण बारसकरने टिपलाय
आणि एक मोठा विकेट किरण जाधव बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. इथे बसलेल्या मला वाटतं सर्व प्रेक्षकांना निश्चितच असंच वाटलं असेल की हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे, पण पहा क्रिकेटमध्ये मला असं वाटतं की जितके 99% जरी तुमचे परिश्रम असतील, तुमचा चांगला खेळ असेल, तर 1% तरी तिथे नशिबाचा भाग असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला चांगली कामगिरी करता येत नाही. यस, वाऱ्याच्या वेगाने चेंडू मला वाटते आतमध्ये आला. ओहो, यावेळेस सुद्धा मिस टाइम फटका आहे आणि इथे हर्षद शिंदे वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. झाले बघा, काय कधी होईल काही सांगता येत नाहीये. इथे काय तरी इथे पळापळ धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आहे. यस, आपण पाहतोय मला वाटतंय तीन धावा या दरम्यान इथे आपण पाहतोय पूर्ण केलेल्या आहेत. हर्षद शिंदे जर मित्रांनो पाहिलं तर पहा, खूप सुरेख क्षेत्ररक्षण करण्यासाठी तो माहीर आहे, पण आता त्याच्याकडून इथे झेल सुटलाय. सामन्याच्या समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. अजूनही पाहिलं तर 9 चेंडू 54 प्रति चेंडूवरती षटकार इथे एकमेव पर्याय आहे, पण इथे काय तर सामन्यातली हवा काढून घेतली म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमधील आत्महत्या इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तेजसला इथे परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत 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 अरे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या. चला, विनंती असेल सरपंच सन्माननीय सरपंच श्री सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडसी संघाचे संगणक, कृपया आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय संघ लागलेला हा 4था धक्का. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कानिफ जाधव यावेळेस फटका सुरेख. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहेत. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. ओ, क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय चेंडूने हुलकवणी दिली. चेंडू सरळ सीमारेषा पारच चौकार. पहा, चौकाराने इथे संघाला काही फरक पडणार नाही, कारण इथे षटकारांची आवश्यकता आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 50 धावा. इथे कुठला तरी चमत्कार, काहीतरी आगळं वेगळं. गोलंदाजाला इथे चुका कराव्या लागतील आणि जास्तीत जास्त चुका कराव्या लागतील, जास्तीत जास्त नो बॉल इथे टाकावे लागतील, त्याशिवाय सामना नेरे संघाकडे झुकणार नाही. 7 चेंडू 50 धावांची आवश्यकता. यावेळेस स्लोअर फुल टॉस बॉल खोदून काढला. इथे आपण पाहतोय हर्षद शिंदे थोडंसं फंबल, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. रॅपिड थ्रो जरूर आहे, पण 2 धावा ते रोखू शकणार नाहीत. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 48 धावा. शेवटचे 6 बॉल आणि बनवायच्या त्या अजून 48. म्हणजे पहा, 24 चेंडूवरती 48 बनवल्या गेल्या आणि आता शेवटच्या 6 चेंडूवरती 48. यस, विनंती असेल हडसी संघाचे संघनायक आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधा. 6 चेंडू आणि 48. निश्चित आपण जर खरं तर 6 लिगल डिलिव्हरीज वरती कधीही 48 धावा होऊ शकणार नाहीत, पण इथे जर गोलंदाजाने चुका केल्या तर काही होऊ शकतं. आणि नेट रन रेट खूप इम्पॉर्टंट इथे असणार आहे. निश्चित आपण पाहतोय 6 चेंडू आणि 48. अवघड आणि अवघड असं समीकरण आहे. चला, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय दिनेश मद्रे यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे.
6 बॉल 48. सहा चेंडू 48 असताना इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहिलं जातंय. म्हणजे स्वतःवरचा विश्वास निश्चित मला वाटतं दाखवून देत आहेत की काय, कारण पाहायचंय. कारण पहा 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा आहे. वेळ कमी घ्यायचा आहे, विनंती आहे. आज जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या वेळेत सर्व मॅचेस इथे होताना पाहायला मिळतो. हो हो, काय चेंडू टाकलाय, लेग बॉल, स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अतिरिक्त उसळी घेतोय, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. दिनेश मद्रे चांगल्या गोलंदाजीसाठी सुद्धा जाणले जातात. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. हडशी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आता यांच्या समोर यांच्या समवेत कुठला संघ दुसरा खेळेल याच्यावरती प्रश्नचिन्ह आहेत. थोडीशी निराशा जरूर येथे आपण पाहतोय प्रेक्षकांची जरूर झालेली आहे, कारण यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. यावेळेस इथे आपण पाहतोय उंच आकाशात बॉल, गीतेश बोरगे डाऊन द बॉल आणि इथे झेल निसटलाय. माफ करा, बाबू काटे बॉलच्या खाली होते. झेल निसटला आहे जरूर, पण मला वाटतं इथे धावबादच्या स्वरूपात संघाला धक्का लागलेला आहे. वाह, इथे आपण पाहतोय मित्रांनो एक पारितोषिक येतंय. सन्माननीय प्रसाददादा केमसे यांच्याकडून एक पारितोषिक येतंय. जर दिनेश मद्रे यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. दिनेश सरांसाठी मित्रांनो हे पारितोषिक असणार आहे, कारण आता जर पाहिलं तर इथे चौकार षटकाराशिवाय दुसरा खेळ फलंदाज इथे करणार नाहीयेत. चला, वेळ वाचवायचा आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शेवटचे मला वाटते अखेरचे अजूनही 4 बॉल्स आहेत. 3 जर विकेट्स या ठिकाणी मिळवले तर सन्माननीय प्रसाददादा केमसे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक, जे की विकेट हॅट्रिकसाठी असेल. 49 धावा धावपलकावरती आहेत. थोडंसं अशक्य असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे, पण प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम निश्चितच इथे आपण पाहतोय राजू करू शकतील. 2-4 षटकार कमाल धमाल लाजवाब म्हणायला लागेल. आणि दुसऱ्या बाजूला इथे धावा रोखणं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. हो हो हो, फटका सुरेख. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हर्षद शिंदे आणि इथे काय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गडबड, कारण त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त धावाने इथे जिंकणं गरजेचं आहे. बरेचशा टीम अजून कुठलाही संघ इथून आपली जागा सोडलेली नाहीये, कारण त्यांना माहिती आहे इथे जर अजून एखादे 1-2 बाउंड्रीज आल्या तर नेट रन मध्ये इथे उलटा पालट होऊ शकते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. स्मार्ट क्रिकेट इथे खेळणं गरजेचं आहे. इथे विकेटची आवश्यकता नाहीये, इथे दबाव आहे, इथे प्रेशर आहे. ओहो हो, आणि राजू ओहो, आणि काय झेल टिपलाय. मला वाटतंय सूरज कुरबू इज द मॅन. सुरेख झेल टिपलाय. आणि पहा परत एकदा जो फटका टॉपेज लागून निश्चित आपण पाहतोय बिहाइंड द विकेट चौकार येईल असं प्रश्नचिन्ह असताना तिथे मात्र झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. खूप सारी मेहनत पुनावळे संघाने सुद्धा इथे केलेली आहे. आता थोडेसे कष्ट त्यांना अजून करावे लागणार आहेत, कारण इथे जर 1-2 षटकार आले तर त्या स्वप्नांचा अपेक्षा भंग सुद्धा इथे होताना पाहायला मिळेल. निश्चित आपण पाहतोय बऱ्याच टीमच्या नजरा या मॅच वरती आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय सार्थक. शेवटचे 2 बॉल आणि 43. क्रिकेटच्या बुक मध्ये असा कुठलाच फटका नाही जो तुम्हाला 2 बॉल वरती 43 धावा देऊन जाईल. आपण पाहताय संग्रामदादा चषक 2025. अवघ्या काही क्षणात इथे आपण पाहतोय प्री क्वार्टरचा सुद्धा सामना तुम्हा आमच्या भेटीला येईल. ऑनलाईनच्या माध्यमातून जुडले गेलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचे 2 बॉल पाहायचे कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाईल. ओह काय करतोय दादा जपून
यस, हेच तर मैदान आहे मित्रांनो. इथे जर तुम्ही पडलात तर तुमचं उद्या नाव होईल. वाईट बॉल. पंचांनी दंडित केलंय. काहीतरी वेगळा फटका मला वाटतं ऑफस्टंपच्या बाहेर बरेचसे शफल झाले आणि बिहाइंड द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. कारण तुम्ही जर पाहिलं ना दिनेश मद्री त्यापुढे पाहतोय लेग कटर आणि स्लोअर वन चेंडू टाकतायत. बराचसा वेळ या ठिकाणी मिळतोय. पंच वाईट बॉल आहे नालील सर. नाहीये का? यस, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत कारण एका धावेसाठी ते खूप काही खरं तर निर्भर करणार आहे. तिसरे पंच फेर डिलिव्हरी कळवत आहेत. यस, मला वाटतंय बॅटर ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट लाईनच्या बाहेर गेले पण बॉल लाईनच्या आतून गेलेला आहे. यस, आपण पाहतोय शेवटचा बॉल, अंतिम बॉल, 53 धावा आणि इथे गुंद्यात टाकलेला बॉल आणि इथे सामना जिंकलाय श्री काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळे. आणि बरेचशा नजर आता इथे मात्र पॉइंट टेबल्स मध्ये असतील मित्रांनो. आपण जर पाहिलं तर इथे बक्षिसांची घोषणा होतीये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय श्री काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळे संघाचा